अयुई वाल्मिका सारखा मनसा नमस्कार माझा श्री गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. दशक आठवा आणि समास पण आठवा निरोप देऊन आज आपण सिद्ध लक्षणे पाहणार आहोत. तत्पूर्वी जो समास आठवा होता त्यामध्ये आपण चराचरामध्ये आत्मरूपाने मीच भरून आहे अशा अवस्थेत दुसरा शिल्लक उरत नाही. दुसरा म्हटला की द्वैत येते व ती अवस्था तशी राहत नाही. इतकेच नव्हे तर मला ही अवस्था आली असे देखील म्हणता येत नाही. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्याने सिद्धावस्थेचे असे वर्णन केले आहे. यत्र हि द्वैतमिव भवति तदितर इतरं पश्यति जिग्रति शृणोति विजानाति यत्र त्वस्य सर्वं आत्मैवा भूत तत्त्वेन मुखं पश्यत जिग्रेत शृणुयात् विजानीयात् विज्ञातारम् अरे केन विजानीयात् यतावत् अरं खलुं अमृतत्वम् इति. अर्थ द्रष्टा व दृश्य हे द्वैत होते तोपर्यंत द्रष्टा दृश्याला पाहत होता. द्रष्टा म्हणजे आपण आणि दृश्य म्हणजे जे दृश्य दिसतं ते वेगळं कुठपर्यंत होतं जोपर्यंत दृश्य होतं तोपर्यंत. द्रष्टा व दृश्य द्वैत होते तोपर्यंत द्रष्टा दृश्याला पाहत होता, गुंगीत होता, ऐकत होता आणि ओळखत होता. पण जेव्हा आत्ममय झाले तेव्हा कोण कोणास पाहणार? सर्व कलिदम ब्रह्म झाल्यावर इथे कोण कोणाला पाहणार आहे? गुंगणार, ऐकणार आणि ओळखणार. जो स्वतःच स्वतःला जाणतो त्याला जाणणारा आणखी कोण आहे? स्वतः स्वतःला जाणलं तर दुसरं त्याला जाणणारा कोण आहे? सूर्याला सूर्याने जाणलं परत त्याला जाण्याची दुसरी काय आहे? दुसरं आहे का? काही नाही. मैत्री अमर जीवन हे असे आहे. अंतर्यामी स्वस्वरूपाशी रमरस स्वस्वरूपाशी समरस असून बाहेर साधकाप्रमाणे वर्तन करणारा तो सिद्ध होतो. म्हणजे अंतर्यामी तो स्वस्वरूपाशी एकरूप झाला आणि त्या बाहेर कसा वागणार? तो साधकाप्रमाणे. सिद्धाची लक्षणे चालू आहेत. आपण स्वतः उत्तम साधक बनल्यापासून सिद्धाची अवस्था बरोबर ध्यानात येणे कठीण आहे. प्रथम त्याला उत्तम साधक व्हावं लागेल आणि उत्तम साधक झाल्याच्या नंतरच त्याला सिद्धाची अवस्था त्याच्या ध्यानात येईल. पण जोपर्यंत उत्तम साधक होत नाही तोपर्यंत उत्तम सिद्ध होऊ शकत नाही. कारण साधकाचे होती सिद्ध. इथे काही वेगळे कोण आकाशातून पडत नाहीत. सिद्ध हे बघा सिद्ध आहेत. जे साधक आहेत तेच पुन्हा काय होतात? सिद्ध होतात. म्हणून साधकाने साधना करताना उत्तम रीतीने साधना केली पाहिजे तर तेच सिद्ध होतात. सिद्धाची लक्षणे सांगावी अशी श्रोत्यांनी विनंती केली. त्याच उत्तर एखादा माणूस जर अमृत प्यायला तर ते पोटात गेल्यावर त्याच्या शरीराची कांती बदलते. त्याचप्रमाणे आत्मसाक्षात्कारून ब्राह्मी स्थिती अंगी बांधली म्हणजे संतांच्या ठिकाणी कोणती लक्षणे दिसतात ती सांगावी. म्हणजे एकाने प्रश्न विचारलाय की एखादा माणूस जर अमृत प्यायला आणि त्याच्या पोटात गेल्यावर त्याच्या शरीराची कांती बदलते त्याचप्रमाणे आत्मसाक्षात्कारून ब्राह्मी स्थिती अंगी मांडली म्हणजे तू ब्रह्माची स्थिती अंगी बांधली म्हणजे संतांच्या ठिकाणी कोणती लक्षणे दिसतात ती सांगावी. एखाद्याला शुद्ध आत्मज्ञान झाले आहे हे कसे ओळखावे या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सिद्ध पुरुषाची लक्षणे सांगतो. म्हणजे एखाद्याला जर आत्मज्ञान झालं आहे आपण कसं ओळखावं तेव्हा ते म्हणतात की या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सिद्ध पुरुषाची लक्षणे सांगतो. भगवंताला अर्जुनाने पण विचारलं तर ज्ञान कसं आहे ते मला सांग. ते म्हणले ज्ञान सांगता येणार नाही पण ज्ञानाची लक्षणं सांगतो. तसं हे पण तसंच म्हणतात सिद्ध पुरुषाची म्हणजे ज्ञानाची मी लक्षणं सांगतो तुला. आता त्याच्यावरून तो सिद्ध पुरुष आहे हे तुला ओळखता येईल.
वास्तविक अंतर्यामी स्वस्वरूपाकार होणे हे मुख्य सिद्ध लक्षण होय. पण साधकांना कल्पना यावी यासाठी काही लक्षणे सांगतात. सिद्धाचे लक्षण आहे, जो आत्मस्वरूप असतो तो सिद्ध होय. सिद्ध आणि आत्मस्वरूप यांच्यामध्ये किंचित वेगळेपण असत नाही. तो स्वस्वरूपाकार होऊन राहतो त्याला सिद्ध असे म्हणतात. स्वस्वरूपाकार म्हणजे काय? आत्मस्वरूप होऊन जातो. स्वतःच्या स्वतःमध्ये जय जय स्व संवेद्य, स्वतःला जाणणाऱ्या, म्हणजे आता तो स्वतः स्वस्वरूपाकार झालेला. आता ते वेगळं कोणी जाणणारा पण राहिलेला नाही, तो एकच झालाय. जो स्वस्वरूपाकार होऊन राहतो त्याला सिद्ध असे म्हणतात. आत्मस्वरूप स्वतः सिद्ध आहे. आत्मस्वरूप स्वतः सिद्ध असं का म्हटलंय? कारण त्याला दुसरा कोणी सिद्ध करू शकत नाही, तो स्वतःच सिद्ध होतो. आत्मस्वरूप स्वतः सिद्ध आहे, त्याच्याशी तदाकार झालेल्या पुरुषाला सिद्ध म्हणणे शोभते. आत्मस्वरूपाला वेगळं काहीतरी तो सिद्ध आहे वगैरे असं म्हणता येत नाही. बघा, आत्मस्वरूप स्वतः सिद्ध आहे, त्याच्याशी तदाकार झालेल्या पुरुषाला सिद्ध म्हणणे शोभते. आत्मस्वरूप स्वतः सिद्ध आहे ही गोष्ट वेदशास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. ते स्वरूप जो बनतो त्याला सिद्ध म्हणावे. इतरांना सिद्ध शब्द लावता येत नाही. सिद्धाला देहाच्या अवस्थेवरून ओळखायचे नसते. संदेहरहित साधन, सदैव स्वरूपानुसंधान आणि आत बाहेर समाधान ही तीन सिद्ध बनलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. तीन लक्षणं सांगितली. काय सांगितली? संदेहरहित साधन. साधन करत असताना त्याला कुठे आता संदेह राहत नाही. आणि सदैव स्वरूपानुसंधान, सदैव तो आपल्या स्वरूपाच्या ज्याने तो अनुभव जाणलेला आहे त्या अनुभवामध्ये तो असतो. आणि आत बाहेर समाधान ही तीन सिद्ध बनलेल्या पुरुषांची लक्षणे आहेत. हे जरी खरे असले तरी साधकांना सिद्धावस्थेची कल्पना यावी त्यासाठी सिद्ध लक्षणांचे कौतुकाने वर्णन करतो. कौतुकाने म्हणजे कसं? मी सहज वर्णन करतो असं. त्याचे अंतरंग स्वस्वरूपमय झाले, त्याचे देहाचे व्यापार थांबत नाही, चालू राहतात. पण कसे? स्वप्नामध्ये दिसणाऱ्या गोष्टी खोट्या असतात, पण त्या स्वप्नामध्ये दिसणाऱ्या गोष्टी खोट्या असतात, पण त्या स्वप्नापुरत्या खऱ्या असतात. त्याचप्रमाणे त्याचा देह मिथ्यापणाने सर्व व्यापार करतो. म्हणजे हा जरी सिद्ध पुरुष झाला तरी आपल्यासारखाच तो व्यापार करत असतो. तरी पण सिद्धांच्या लक्षणांचे थोडेफार वर्णन करतो. त्या वर्णनाने परमार्थाचे अंतरंग कसे असते हे उत्तम ध्यानात येईल. सदा सर्व काळ आत्मस्वरूपाशी मनाने चिकटून राहणे हे साधूचे प्रधान लक्षण आहे. तो देहाने लोकांमध्ये दिसला तरी मनाने तो लोकांहून निराळा असतो. म्हणजे दिसताना दिसतो, आपल्यासारखाच दिसतो, पण मनाने तो लोकांहून वेगळा असतो. आत्मस्वरूपाच्या दर्शनात राहिल्याने त्याला प्रपंचाची काळजी मुळीच लागत नाही. मग त्याला स्वरूप वर्णनाची गोडी उत्पन्न होते. वास्तविक हे साधकाचे लक्षण आहे, पण ते सिद्धाच्या अंगी आढळते हे योग्यच आहे. कारण साधकपणातूनच सिद्ध अवस्था प्राप्त होत असते. साधकाची वृत्ती सिद्ध. म्हणून बाहेर दिसायला जो साधक दिसतो, पण अंतर्यामी मात्र आत्मस्वरूपाशी तदाकार झालेला असतो, तो सिद्ध होय. शहाण्या माणसांनी सिद्ध पुरुषाचे लक्षण समजून असावे. अत्यंत निसंशयपणाने साधन करणे हे सिद्धाचे लक्षण आहे. कधीही भंग न पावणारे असे आतील व बाहेरील समाधान त्याच्यापाशी असते. ज्याच्या मनाची स्थिती अत्यंत निश्चल झाली त्याचे मन कधी अस्वस्थ होत नाही. सुखे संतोष न यावे, दुःखे विषाद न भजावे, लाभ अलाभ न धरावे मना माझी. ज्याच्या मनाची स्थिती अत्यंत निश्चल झाली त्याचे मन कधी अस्वस्थ होत नाही. आपली वृत्ती एकदा स्वस्वरूपाला चिकटली की मग ती स्वरूपाकारच होऊन जाते. मग तो ध्याने हालचाल करीत असला तरी अंतर्यामी स्थिर असतो. चंचल दिसून निश्चल राहतो. दिसताना तुम्हाला चंचल दिसणार, आतून कसा असणार? स्थिर असणार, निश्चल असणार. अंतर्यामी त्याची वृत्ती अत्यंत निश्चल असते. देह मात्र चंचलपणे हालचाल करतो. स्वस्वरूपात विलीन होऊन जो स्वरूपाकारक झाला तो देहाने एके ठिकाणी पडून राहिला काय किंवा उठून पळाला काय, त्याच्या दोन्ही अवस्थांमध्ये अंतर्यामी तो अत्यंत स्थिर राहतो. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले की जो सिद्ध पुरुष आहे तो बसल्या ठिकाणी स्टेशनला जाऊन येतो. कसं काय?
बघा इथं काय सांगितलं तेच सांगितलंय बघा. स्वस्वरूपात विलीन होऊन जो स्वस्वरूपाकार झाला तो ध्यान एके दिवशी पडून राहिला काय तो उठून पळाला काय. ध्याच्या दोन्ही अवस्थामध्ये अंतर्यामी तो अंत्यतः स्थिर राहतो. पडून काय राहिला आणि कुठे पळून गेला काय. तरी काय दोन्ही अवस्थामध्ये तो काय अंतर्यामी आपला कसा असतो स्थिर राहतो. सिद्ध अवस्था प्राप्त होण्यास मुख्य कारण आतील अवस्था होय. अंतर्यामी वृत्तीरहित अवस्था असायला पाहिजे. त्याची वृत्ती भगवंताकडे लागली तोच साधू होय. साधू कोणालाही म्हटलेलं नाही. ज्याची वृत्ती भगवंताकडे लागली तोच साधू. आपल्याकडे सगळे कसे संधी साधू देव साधू नाही फक्त संधी साधू. बाहेरून कशी असले तरी चालेल देहाची अवस्था कशी असली तरी हरकत नाही पण अंतरंगात व मन आत्मस्वरूपाला चिकटावे मग त्याच्या अंगी सिद्ध लक्षणे आपोआप प्रकट होऊ लागतात. एखादा माणूस सहज योगायोगाने राज्यावर आला तर त्या राजाचे ऐश्वर प्राप्त होते. त्याचप्रमाणे ज्याला स्वस्वरूपाबद्दल आपलेपणा उत्पन्न झाला ज्याला त्याची अभिरुची निर्माण झाली त्याच्या अंगी सिद्ध लक्षणे आपोआप बांधतात. एरवी सिद्ध लक्षणांचा किती अभ्यास केला तरी ती अंगी येत नाही. म्हणून स्वस्वरूपाशी तदाकार व्हावे. आता ही स्वस्वरूपाशी तदाकार व्हायचं सिद्ध लक्षणे प्राप्त व्हायची या अभ्यास करून होतील का. अभ्यास करून होतील. राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट तरच होऊ शकतो. एरवी सिद्ध लक्षणांचा किती अभ्यास केला तरी ती अंगी येत नाही चकारात्मक. म्हणून स्वरूपाशी तदाकार व्हावे व स्वरूपच बनून राहावे. आपली वृत्ती निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी राहणे हे परमार्थाच्या साधनाची पराकाष्ठा समजावे. आपली वृत्ती कुठे असावी निर्गुण ठिकाणी का सगुण ठिकाणी. आपली कुठल्या ठिकाणी असते सगुण ठिकाणी. मी जाऊन आलो पंढरपूरला काय बघून आलो देव बघून आलो. आपली वृत्ती निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी राहणे ही परमार्थाच्या साधनाची पराकाष्ठा समजावी. वृत्ती त्रिगुणातील परमात्मा स्वरूपात राहणे ही साधना अभ्यासाची सर्वोत्तम पायरी आहे. संत संगतीमध्ये राहून सतत श्रवण मनन केले असता ही अवस्था येते. स्वस्वरूपाशी तदाकार होण्याचा अभ्यास करीत असता या लक्षणांचा पण अभ्यास करावा. स्वस्वरूपाचा स्पर्श सुटला की मोठ्या योग्यतेचे साधक सुद्धा गोंधळून जातात. यानंतर साधूच्या लक्षणांचे वर्णन आहे. म्हणजे साधूंचं लक्षण सांगतात. समग्र लक्षणे पाहिली तर असे आढळते की पशुपणा आणि माणूसपणा दोन्ही निर्मूल झालेले साधूचे मन एका निराळ्या पातळीवरच वावरतं. पण कोणी साधू पशुपणा व माणूसपणा नाहीसे करण्याच्या नादी न लागता तो आपली वृत्ती स्वरूपाकार करण्याचा अहोरात्र अभ्यास करतो. बघा काय सांगितलं. आपल्याला असं वाटतं आपल्याला काय वाटतं मी आता ह्यांना बनवणार. आपल्याकडे काय आहे बनवणं आपली आपण ज्याच्या त्याच्या हातामध्ये प्रत्येकाला म्हणजे याच्यातला पशुपणा आहे जो माणसामध्ये माणूसपणा दोन्ही निर्मूल झाल्याने साधू संत मन एका निराळ्या पातळीवर वावरते. पण कोणी साधू पशुपणा व माणूसपणा नाहीसे करण्याच्या नादी न लागता तो आपली वृत्ती स्वस्वरूपाकार करण्याचा अहोरात्र अभ्यास करतो. त्या अभ्यासाने बाकीचे आपोआपच घडून येते. तुम्ही एकदा बनलात की ऑटोमॅटिकली त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो. एक जण म्हणाला की मला अख्खा भारत देश घडवायचा आहे. काय बोला मला अख्खा भारत देश घडवायचा आहे. तर मी सुरुवात करणार पहिले घरातून नंतर वाडी नंतर तालुक्यात नंतर जिल्ह्यामध्ये आणि मग अख्खा महाराष्ट्र मग भारत देश आहे. म्हणलं एक साधू भेटला त्याला त्याने असं बोललं की असं असं मला अख्खा महाराष्ट्र घडवायचा. म्हणले येड्या तू असं काही घडवण्याच्या नादाला काही लागू नकोस. तुझं अख्खी आयुष्य संपून जाईल पण हे काही घडणार नाही. फक्त तू पहिला घड की अख्खा महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही. आपली वृत्ती काय असावी सांग अशी असावी. आता कीर्तन केलं की आता हे सगळे घडणार मी काही सांगितलं म्हणून आता ऐकणार नाही. तसं आपण ऐकून ऐकतो तसं नाही. जोपर्यंत आपल्या
आतल्याचे म्हटलं आपल्यावर कृपा होत नाही तोपर्यंत तो माणूस घडू शकत नाही. बाहेरची नाही. तुम्ही तो आपण म्हणता त्याचं तिसरं चरण काय? तुका म्हणे म्हणून तिसरं चरण काय? बहु अवघड आहे संत भेटी परी जगाची आता ऐका, बहु अवघड आहे संत भेटी, पण काय झालं? परी जग हाकून जग जेठी, परी जग जेठी करू नका. कोण आहे हा? अरे त्याच्या आतच आहे. म्हणजे असे बाहेर किती जरी जग जेठी आले ना तरी तू त्याचं काय ऐकू शकत नाही. तुझं ज्या टायमाला आतली वृत्ती म्हणाल ना मला आता भाणायचंय, मला आता घडायचंय, तेव्हाच घडू शकतो तू. बाहेरच्या असे किती बुवा केले तरी काय तू काय घडणार नाही. निजवृत्ती काढी हा निजवृत्ती काढी सर्व बाहेर इंद्रिया सवडील पण बहु अवघड आहे संत भेट, बरी जगजेठी करुणा केली. आतला जगजेठी आपला करुणा करतो. आपल्या ज्या टायमाला आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला घडायचंय तेव्हा तो करुणा करतो. म्हणजे आपली आपण करा सोडव. तुमची तोपर्यंत तशी होत नाही. कितीही बुवा उघडून प्या तरी काही तुम्ही घडू शकणार नाही. आता ही बोलणी पुरी झाली. साधूची लक्षणे ऐका. ती ऐकल्याने साधकाच्या अंगी समाधान बांधण्यास मदत होईल. काय सांगितलं आता इथे? त्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा ऐकायचं बरं का, कारण आपल्या अंतकरणाला जगजेठी कधी आपल्यावरती कृपा करी असं ऐकून यांचं त्यांचं मोठ्यांचं थोरा मोठ्यांचं ऐकता होईल. ते इथं आलंय. आता हे बोलणे पुरे झाले. साधूंची लक्षणे ऐका. ती ऐकल्याने साधकाच्या अंगी समाधान बांधण्यास मदत होईल. साधकांना काय होईल? ती मदत होणार. ज्याच्या कल्पनेमध्ये केवळ स्वस्वरूप भरून राहते तेथे कोणतीही इच्छा किंवा कामना पुरू शकत नाही. म्हणून साधूला कोणतीही कामना नसते, तो निष्काम असतो. एखादी वस्तू किंवा एखादा भोग मिळतो. तुम्ही असं ऐकलं का? मी मग असं काय म्हणलं, तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की तो म्हणला मला अख्खा भारत घडवायचा आहे, बरोबर? तुम्ही असं कधी ऐकलं का की तुकाराम महाराज अख्खा भारतभर फिरले होते, ज्ञानेश्वर महाराज अख्खा भारतभर फिरले होते? आपले साधू संत पूर्वी असं फिरलेलं ऐकलंय का तुम्ही? नाही. तरी पण माणसं घडली ना कशी? पहिले ते घडले आणि मग त्यांचं ऐकून असा भारत देश भारत नाही पूर्ण आपल्या भारत देशाला स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये सांगितलं की भारत देश जो आहे ना तो पारमार्थिक सत्यामधला गुरु आहे सर्व देशांचा. आता हे गुरु पण आपल्या देशाचं कोणी सांभाळायचंय, कोणी जपायचंय? आपण अशी संधी साधू झाली तर जपता येईल का आपल्याला ते? आज एक महान व्यक्तिमत्वाने सांगितलं तिकडे अमेरिकेमध्ये जाऊ भारत देश हे पारमार्थिक सत्यामधला एक गुरु आहे सर्व देशामध्ये. हे नको का जपायला, नको का सांभाळायला? हे अशी संधी साधू सगळे जर सापडले तर कधी करायचं असं, कधी सांभाळायचं? एखादी वस्तू ज्याच्या कल्पनेमध्ये केवळ स्वस्वरूप भरून राहते तेथे कोणतीही इच्छा किंवा कामना करू शकत नाही. म्हणून साधूला कोणतीही कामना नसते, तो निष्काम असतो. एखादी वस्तू किंवा एखादा भोग मिळावा अशी कल्पना केली आणि ती वस्तू किंवा तो भोग हातचा गेला तर मनुष्याला क्रोध येतो. परंतु स्वस्वरूप हा साधूचा अक्षय ठेवा असतो, तो कधीच हातचा जात नाही. म्हणून साधू अत्यंत क्रोधरहित असतो. सगळे दृश्य नाशवंत पदार्थ बाजूस करून शाश्वत असे स्वस्वरूप साधू जाणतात. त्या स्वरूपाचे साक्षात दर्शन करून घेतात. त्या दर्शनाने आत्मरूप मी सर्व ठिकाणी व्यापून आहे असा त्यांचा अनुभव असतो. अर्थात माझ्याशिवाय जगात दुसरे कोणी नाही या भूमिकेवर साधू राहतात. माझ्या वाचून म्हणजे ते देवसंबंधाने म्हटले का? बघा आता हे ऐकल्यावर आजचे ते सगळे आजचे म्हणतात माझ्या वाचून. ज्याने आत्मस्वरूपाला झालंय, ज्याने आत्मा झालाय, आत्मा सर्व व्यापक आहे, त्याला म्हटलेलं आहे माझ्या वाचून, आत्म्या वाचून, परमात्म्या वाचून. देवसंबंध 3.5 त्या संकुचित वरती नाही म्हटलेले ते. मग अर्थात माझ्याशिवाय दुसरी जगात कोणी नाही या भूमिकेवर साधू राहतात. माझ्याशिवाय जगात दुसरं कोणी नाही.
माझ्या वाचून दुसरा कोणी नाही, मग रागवायचे कोणावर असा प्रश्न येतो. जाऊया परत आपण स्वामी विवेकानंदांकडे. स्वामी विवेकानंद एका रस्त्याने जाता जाता 4-5 जणांनी शिव्या घातल्या आणि त्यांचे जोडीदार म्हणतात ते गेले शिव्या घालतात. त्यांचे जोडीदार म्हणतात काय तुम्हाला एवढ्या शिव्या घातल्या आणि तुम्ही काय बोलत नाही. आणि शिव्या घातल्या कोणी? माझ्या रामाने मला शिव्या घातल्या, त्याचा दुसरा कोण वेगळा मला दिसतच नाही, तर मला घातल्या कोणी शिव्या? बघा काय इथं सांगितलं. आता बघा, माझ्या वाचून दुसरा कोणी नाही, मग रागवायचे कोणावर? ते म्हणजे तुम्ही तर राग साधा राग सुद्धा करू शकले नाही. त्यानं रागाने काय बोलू शकता? कोणावर रागावं मी? सर्वत्र माझा रामच आहे, सर्व घटी राम द्या काहीच नाही कोण दुसरं, कोणावर रागवं सांगा बरं. आणि आता आपण काय करायचं? फक्त हे ऐकायचं. काय करायचं? ऐकायचं आणि आपण खुशाल रागवायचं. या महिन्यात चान्स आहे तुम्हाला. हा जो महिना आहे ना, जो तुम्ही काय पण कराल तो तुमचा सिद्धीला जाईल. तुमचा राग असू द्या, क्रोध असू द्या, कोणावर काय करायला ईर्ष्या असू द्या, काय सगळं सोडण्याचा प्रयत्न करा. ह्या महिन्यात जर सोडला नाही तर परत 3 वर्षामध्ये तुम्ही सोडू शकत नाही. कारण 3 वर्षांनी हा महिना परत डबल महिना येतो. तो आता एक निश्चय करा, आजपासून आम्ही कोणावर रागवणार नाही, आम्ही कोणाची ईर्ष्या करणार नाही, जे वाट्याला येईल ते काम करणार. आता सांगा ज्याला परमात्मा कळालेला आहे आणि खालून वरती येताना कुठल्याही समजा बिल्डिंग कुठल्या डोंगरातून चालणारा, 2 हातामध्ये 2 त्याच्या पिशव्या आहेत, डोक्यावर ज्याला सर्वात्मक ज्ञान कळालेलं आहे त्याच्यासाठी सांगतात, नाही कळालं तर सोडा. आणि त्याच्या डोक्यावर परत एखादी वज आहे. ज्याला आत्मा कळालेला आहे तो म्हणणार ताई बाबा वरचं डोक्यावरचं माझ्याकडे द्या, म्हणणार की नाही? आणि आपल्याला जर खुशाला एखादं म्हटलं अरे 2 हात माझे भरलेले आहेत, हे एखादं जरा जा वरती घेऊन, हे आपल्याला नाही, आमचं काम नाही ते. तुझं काम काय? तुला कळालं काय? मग काय करतो आपण? आत्मा करत राहायचं, आत्म्याशी व्यवहार करायचा नाही. आत्मा कळाला, अरे तू आत्म्याशी व्यवहार करशील तेव्हा तुला तो आत्मा कळाला. नाही काय आत्मा कळाला आपल्याला? मला लाज वाटतंय. काल झाला विषय लाज भय शंका दुराविला मान आस भय शंका काम क्रोध लोभ सर्व गेले त्यावेळेला, काहीच राहिलं नाही. कोणाची लाज वाटत? कोणावरती क्रोध करतात? आता चान्स आहे. या गोष्टी सगळ्या जे साधू संत सांगतात त्या आपल्या वापरात आणायला. या महिन्यामध्ये प्रत्येकाने जर समजा आपल्याला असेल नाही असं नाही, कारण 3 गुणांनी आपल्या प्रकृती बनलेली आहे. होईल काही पण आपण जर प्रतिज्ञा केली नाही, आलाच पुढे राग आला नाही, आता करायचं नाही, कारण सगळ्यामध्ये राम आहे, सगळ्यामध्ये ब्रह्म आहे. तर हे नाही आपल्याला कळालं तर सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काय वावरणार सांगा बरं? सामाजिक क्षेत्रामध्ये आता मला सांगा की काय कमरेवर हात देतो देव आणि ते करतो का? ते आज 50-50, 60-60 एकरामध्ये जे सप्ते चालतात ते का देव येऊन करतो असं हात ठेवून? माणसंच करतात ना काहीतरी. ते आपल्यापेक्षा ती बरी ना, बरे त्यांच्याकडे एखादी गोष्ट नसेल पण बाकी 99% गोष्टी आहेत त्या करतो का आपण? साधा आपल्याला कॉमन सेन्स वापरू शकत नाही. काय आत्मा कळाला तर काय कळालं? आपण जर एखाद्याला मदत करू शकत नाही, एखाद्या काय त्यांना हे दाखवू शकत नाही, हेल्प करू शकत नाही, मग आत्मा कळाला? मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे, रस्सीचं ज्ञान झालं, रस्सी लगेच उचलायची आणि म्हशीला नेऊन बांधायची, बैलाला नेऊन बांधायची, उपयोग करायचा. तसा आत्मा कळाला की आत्म्याच्या सहाय्याने आपल्याला चांगल्या गोष्टी करतात आल्या पाहिजे. करतो का आपला? त्या दर्शनाने आत्मस्वरूप मी सर्व ठिकाणी व्यापून आहे असा त्याचा अनुभव असतो. अर्थात माझ्याशिवाय जगात दुसरे कोणी नाही. या भूमिकेवर साधू राहतात, माझ्या वाचून दुसरा कोणी नाही. रागवायचं असा प्रश्न येतो. चान्स आहे, आता प्रत्येकाला चान्स आहे या महिन्यात. परत 3 वर्ष रखडाल. आता जर आपण एखाद्या विचारात भूमिका केली नाही, रखडाल परत 3 वर्ष तशीच राहाल.
कारण याला पुरुषोत्तम मास म्हणतात. काय म्हणतात? पुरुषोत्तम मास, भगवंताचा मास, भगवंताचा महिना. तेव्हा त्याच्यासारखंच वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अभिनय तो कभी नाही. साधू स्वस्वरूपाच्या आनंदामध्ये तल्लीन असतो, त्यामुळे दुसऱ्याला आरेरावी करण्यास त्याला सवडच नसते. साधूला दुसऱ्याला आरेरावी करणं, त्याच्यावर क्रोध करणं, त्याच्यावरती कामना करणं त्याला वेळच नसतो. कारण तो कशात असतो? तल्लीन. आपल्या ब्रह्मस्वरूपामध्ये तल्लीन असतो. आणि ते कुठेही राहतात. म्हणून तर आपल्याला साधू कळत नाही. घाणीमध्ये पण राहतात. नवनाथामध्ये कोण होतं घाणीमध्ये? जालिंदरनाथ. आणि सांगावं कोणी? विष्णूने सांगावं. विष्णू तांबे. हे कोणाचंही काम नाही सांगायचं, कारण जालिंदरनाथ विष्णूच होते. विष्णूचा अवतार होते की नाही नवनाथ मध्ये? मग तेच सांगणार. घाणीमध्ये जाऊन राहायचं म्हणजे कुणी आम्हाला ओळखला पाहिजे. आणि आपण जरा त्यांना आम्हाला पण ओळखलं पाहिजे. काय आपली भक्ती. जरा दुसरा काय लावायला लागला, काय करायला लागलं, जरा शायनिंग मारायला लागले, आम्ही म्हणून शायनिंग मारायला लागलो. अरे शायनिंग मारणं म्हणजे परमार्थ आहे काय? कळताच कामा नाही ह्या व्यक्तीला ज्ञान झाले. किती वर्ष भगवंत राहिला गोकुळामध्ये, मथुरामध्ये, पण कळून गेलं का? शायनिंग मारली कधी? आज भगवा क्यों पहनता है? जो भगवान को पहचानता है वो पहनता है. आम्ही लागलो ते भगवा पहनायला, आम्ही पहनायला लागलो. जमतच नाही त्याच्याशी. महात्मा गांधी म्हणतात साधी राहणी, उच्च विचार. अरे विचाराने राहा उच्च. कपड्यावर काय पडले तुझ्या एवढं? कपड्याने जमणं म्हणून दाढी वाढवायला लागली. म्हणजे त्यांना कोणीतरी ओळखलं पाहिजे ना आम्ही साधू आहे म्हणून. मग ते लुंगीवरून कळणं म्हणून दाढ्या वाढवायला लागल्या. काय करावं आता ना? काही तर पूर्ण अंगाचे कपडेच काढायला लागले. काय म्हणतात त्याला? जैन मध्ये नंगे साधू नाही. कपडेच काढायला लागले. आता तरी ओळखी लावणार. अरे मोठा, तुला काय ओळखायचं? ओळखायचं आतमध्ये आहे, बाहेर काय नसतं तुला ओळखता. तुला पाडणार काय करावं आता? काय काय ड्रेस करतील? ओळखलं मला, ओळखलं मला. हे वाटायला सांगितलंय का राधेला? स्वस्वरूप विकार रहित असते, पण साधू स्वरूपाकार असतो म्हणून तो देखील विकार रहित असतो. विकारापासून मुक्त असल्याने साधू कोणालाही तुच्छ करीत नाही. सर्व ठिकाणी आपणच असल्याने आपणच आपला मत्सर करणे शक्य नसते. आपणच आपला मत्सर करू का? खरं सांगा तुम्ही, आपलाच आपण कधी आयुष्यात मत्सर केला का? नाही ना. पण दुसऱ्याचं केल्याशिवाय राहत नाही. काय काढायला मग? भाड काढायला? साधू सहजपणे ब्रह्मस्वरूप असतो म्हणून तो कधी कोणाचा मत्सर करीत नाही. मद मत्सराचे वेडे पण साधूच्या अंगी नसते. साधू स्वरूपाकार झालेला असतो. स्वरूप सर्वव्यापी आणि स्वयंभू असते. तेथे दोनपणाला वावच नाही. दुसरा कोणी असेल तर दंभ दाखवता येतो. बघा आता, साधू शिवाय दुसरा कोणी असेल तर दंभ दाखवता येतो. दंभ दाखवतात आणि त्यांना साधू म्हणायचं का? दांभिकपणा. जे मी नाही, जे आपण तसे नाही आणि दाखवतो त्याला दांभिकपणा म्हणतात. आणि दांभिकपणाने कोणी साधू होता येतं का? संत होता येतं का? आणि कशाचे भांडण तरी का पाडतात? साधू होणं, संत होणं सहज लक्षण आहे ते. जशी नदी कशी सहज वाहते का, तिला ढकलून लावतात का कोणी? तशी तिच्या अंगी बांधतील ना. जर तुम्ही त्याप्रमाणे जर चिंतन केलं, आपल्या साधूच्या वाचला जर दृढ विश्वास ठेवला, तर तुम्हाला नाटक करायची गरज काय? सहज होणार तुम्ही. कशाला नाटक करायचं? स्वतः आप डुबे तो डुबे और यजमान को साथ में लेके डुबे. ही परिस्थिती चालली. जिथे दुसरा नाही असे दंभ असू शकत नाही. म्हणून साधूच्या अंगी दंभ असत नाही. हे दृश्य, कारण तो वेगळा काही मानतच नाही. सगळं काही काय आहे? सगळं काही आहे. जग हे एक आहे आणि तो मी आहे असं जाणले. मग मी बोलू कोणाला? मी मत्सर करू कोणाचा?
मी राग करू कोणाचा? मी कोणाला बोलणार? दुसरा आहेच नाही, त्याला दुसरा दिसतच नाही. द्वैत हे त्यांच्या आडनावाला सुद्धा नाही, कारण ते गुरुनी द्वैत पण घालवलं. काय हरिपाठामध्ये प्रमाणे द्वैताची झाडणी झाडून टाकलं सगळं. तिथं सांगितलं द्वैताची झाडणी. म्हणून काही जण लागले, साधू येणार, मग त्या साधूच्या येणार तिथून त्या अगदी मंडपावर झाडू घेऊन झाडायला लागले. मूर्ख कुठले हे सांगितलं, ही द्वैताची जाणणी करायची. थोडस आपलं कॉमन सेन्स जरा वापरावं. द्वैताची जाणणी गुरु विना ज्ञान, गुरु शिवाय ती द्वैताची जाणणी जाऊ शकत नाही. आणि ते पहिलं टाळलं पाहिजे आपण. हे झाडत बसायचं नाही. आता प्रमाण दृष्टांत आहेत भरपूर त्याच्यावरती, सांगायला तेवढा वेळ पाहिजे. आपल्याला नुसतं कळा सिद्धांत तरी बाद झाला. नाही तर अर्थ लोपले पुराणीनं असं केलं शब्द ज्ञानी. हे दृश्य स्वरूपाच्या आड येते. दृश्याचा सगळा विस्तार समोर नाहीसा करून साधू स्वरूपाकार होतो. त्याच्यापाशी प्रपंच उरत नाही, म्हणून साधू निष्प्रपंच असतो. साधू कसा असतो? निष्प्रपंच, कारण त्यांचे प्रपंच नाही नसतो. प्रपंच हा खोटा. शास्त्री निवडला, शास्त्राने जरी निवडला तरी तिथे येथे पाहिजे सद्गुरु. तो सद्गुरुशिवाय जरी शास्त्राने खोटा सांगितला तरी आपल्या अनुभवाला स्वतः वाचण्यातून अनुभवाला येणार नाही. तिथे सद्गुरुच पाहिजे, तेच सांगतील, ते वचन सांगतील, तेव्हाच आपल्याला कळेल की प्रपंच खोटा आहे. प्रपंच हा खोटा शास्त्री निवडला, परी येथे साक्षीला पाहिजे सद्गुरु. तो हे विश्वची माझे घर आहे असे साधू बघा. आता ज्ञानेश्वर महाराज आले, येतात ना सगळे साधू संत. काय आपलं परमभाग्य आहे, परमभाग्य आपलं. कधी तुकाराम महाराज येतात आपल्याला भेटायला. तू म्हणाल कसं काय? एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. नाही मग आता इथं आपण त्यांचं वाचलं, त्यांची जर वाक्य आली म्हणजे ते आले नाही. येणार, आपल्याला भेटायला येणार, तुम्हाला पण येणार, पण तुम्ही तशी स्वस्वरूपाकार झाली पाहिजे तर येणार. तुम्ही म्हणाल कुठे असे सापडणार नाही. आतून ज्या टायमाला फार क्लिअर पाहिजे, क्लीन झालं पाहिजे. रस्ते कसे झाले पाहिजे? क्लीन. उद्या मुख्यमंत्री येणार आहे, हे मुख्यमंत्री येणार तेवढ्या पुरताच क्लीन, आणि बाकीच्या वेळेला 364 दिवस कचरा बंद. चालू द्या, काय घाण चालायची तेवढी. जसं आमचं वर्षातून 2.5 दिवस क्लीन, वर्षातून 2.5 दिवस क्लीन, बाकी चालू द्या सगळं 360.